नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण इयत्ता पाचवीचं प्रकरण 5व परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण या प्रकरणाचा आज अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर सर्वात आधी आपण याच्यात बघणार आहोत अभ्यासामध्ये बघूया मुलांनो, आपण ह्या प्रकरणामध्ये काय शिकणार आहोत प्रस्तावना बघूया. तर ह्या इयत्तेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो की परिमेय संख्या म्हणजे काय आणि त्याच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कशा प्रकारे करतो हे आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. बघा, मागील इयत्तेमध्ये आपण नैसर्गिक संख्या व तसेच पूर्णांक संख्या अभ्यासल्या आहेत. या पाठात परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया आपण बघणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला मागील इयत्तेमध्ये शिकवलेलं आठवतच असेल. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या मुलांनो? 1, 2, 3 अशा असंख्य ज्या संख्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि पूर्णांक संख्या हे सुद्धा आपण अभ्यासला आहोत मुलांनो. तर आता आपण स्पष्टीकरण बघूया. नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्यांचा विरुद्ध संख्या मिळून तयार झालेल्या पूर्णांक संख्या समूह आपल्याला माहित आहे. तसेच 7/11, 2/5, 1/7 असे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहेत. ज्या नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या मिळून तयार झालेल्या पूर्णांक संख्यांचा समूह आपल्याला माहित आहे. जसं मुलांना बघा, 1, 2, 3 ह्या ज्या संख्या आहेत अशा असंख्य ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय आहेत? नैसर्गिक संख्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये समजा शून्य ऍड केला तर ह्या कोणत्या संख्या झाल्या मुलांनो? शून्य ऍड केल्यावर ह्या झाल्या पूर्ण संख्या. आणि त्याच्यामध्ये आता धनसर संख्या आहेत पण आपण सोबत ऋण संख्या समजा ऍड केल्या तर त्या कोणत्या? पूर्णांक संख्या झालेल्या आहेत. म्हणजे पूर्णांक संख्याचा समूह म्हणजे काय आहे ते मुलांनो? त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात आणि पूर्ण संख्या येतात, हे मिळून पूर्णांक संख्या होतात. पण याच्यामध्ये बघा मुलांनो, पुन्हा आपण समजा अंश आणि छेद च्या रूपात असलेल्या संख्या ज्या घेतल्या तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. जसं मुलांनो बघा, 5/7, ऋण 5/7, 6/1 ह्या सगळ्या काय आहेत मुलांनो? याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे परिमेय संख्याला आपण कसं लिहू शकतो? पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे पी म्हणजे अंश आणि क्यू म्हणजे छेद. तर ह्या सगळ्या पूर्णांक संख्या असायला हव्या, परंतु पी ह्या पूर्णांक संख्या असायला हवी आणि क्यू सुद्धा पूर्णांक संख्या असायला हवी, पण शून्योत्तर पूर्णांक संख्या असायला हवी. म्हणजे आपण क्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे छेदामध्ये शून्य नाही पाहिजे. समजा छेदामध्ये शून्य असेल तर ती परिमेय संख्या नाही आहे. समजा मुलांनो, जसं उदाहरणात बघा 5/0 तर ही संख्या परिमेय संख्या नाही आहे. परंतु समजा 7/8 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे ऋण 7/8 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे मुलांना आपल्याला की परिमेय छेद म्हणजेच पूर्णांक संख्या असतात, पण त्या पी आणि क्यू च्या रूपात लिहिल्या जातात. म्हणजे पी अंशामध्ये आणि क्यू छेदामध्ये ह्या रूपात राहतील. परंतु जो क्यू आहे, क्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे जो छेद आहे तो शून्योत्तर संख्या पाहिजे, शून्य नसायला हवा. तर बघूया मुलांना आपण समोर 7/11, 2/5, 1/7 असे अपूर्णांकही आपल्याला परिचित आहेत. सर्व पूर्णांक संख्या आपल्याला m/n या रूपात लिहिता येतात. बघा, सर्व ज्या पूर्णांक संख्या आपल्याला माहित आहे m/n च्या रूपात आपल्याला लिहिता येतात हे आपल्याला माहित आहे. जर m हा कोणताही पूर्णांक आणि n हा कोणताही शून्योत्तर पूर्णांक असेल, m हा कोणताही पूर्णांक पण n हा काय आहे? कोणताही शून्योत्तर पूर्णांक असेल तर त्याला आपण काय म्हणतो मुलांना? तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. अशा परिमेय संख्यांच्या समूह वरील सर्व प्रकारच्या संख्यांना सामावून घेतो. म्हणजे बघा, याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात, पूर्णांक संख्या सुद्धा येतात, अपूर्ण संख्या पण येतात. फक्त काय हवं? पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये आपण जेव्हा ती संख्या लिहितो तर m हा पूर्णांक असायला हवा, पण n हा
शून्योत्तर पूर्णांक संख्या असायला हवा। तर बघा आपण नैसर्गिक संख्या बघूया। आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत 1 2 3 अशा असंख्य अशा ह्या ज्या संख्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो। पण समजा याच्यामध्ये शून्य आपण इन्क्लूड केला तर त्याला आपण काय म्हणूया, पूर्ण संख्या। आणि समजा याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण आहेत, पूर्ण संख्या पण आहेत आणि ऋण संख्या ह्या सुद्धा आपण समजा ऍड केल्या, ऋण 3 ऋण 8 ऋण 1 इत्यादी अशा ऋण संख्या पण समजा ऍड केल्या तर त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, पूर्णांक संख्या म्हणतो। आणि परिमेय संख्या म्हणजे काय, ह्या सगळ्यांच्या संख्यांच्या समूहाला आपण परिमेय संख्या म्हणतो। त्याला m आणि n ह्या फॉर्म मध्ये ते लिहिलेलं पाहिजे संख्या, पण जो छेद आहे तो शून्य नसायला हवा। म्हणून इथे बघा 5/7 3/4 ऋण 17/28 आणि 2.17 ह्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत। तर नक्कीच मुलांना तुम्हाला समजलं असेल की परिमेय संख्या म्हणजे काय आहे। आणि परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात, पूर्ण संख्या पण येतात आणि पूर्णांक संख्या सुद्धा त्याच्यामध्ये येतात। त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो। आता बघा मुलांना आपल्याला काय शिकायचं आहे, परिमेय संख्यावरील वेगवेगळ्या क्रिया आपल्याला इथे शिकायच्या आहेत। तर बघा, परिमेय संख्या या अंश व छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिल्या जातात। आपण आता काय बघणार आहोत, परिमेय संख्यावरील आपण क्रिया बघणार आहोत। तर बघा, परिमेय संख्या या अंश व छेद वापरून, अंश आणि छेद वापरून व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिल्या जातात। म्हणून परिमेय संख्यावरील क्रिया या अपूर्णांकावरील क्रियाप्रमाणेच करतात। तर बघा, आपण मागील इयत्तेमध्ये अपूर्णांकावरील क्रिया सुद्धा आपण बघितलेल्या आहेत। तर जशा प्रकारे अपूर्णांकावरील आपण क्रिया करतो, सेम परिमेय संख्यावरीलही क्रिया ह्या तशाच असतात मुलांनो। तर बघा मुलांनो, आपल्याला प्रश्न दिलेला आहे उदाहरण 1, 5/7 अधिक 9/11। बघा, तर यांची आपल्याला काय करायची आहे मुलांनो, यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर आपण काय करूया मुलांनो, 5/7 अधिक 9/11। तर यांची आपल्याला बेरीज करायची, तर आपण काय करूया, याचा आपण तिरकस गुणाकार करूया। बघा, तिरकस गुणाकार म्हणजे 5 गुणिला 11 करावा लागेल आणि 7 गुणिला 9 करावा लागेल। तर बघा इथे मुलांनो, 5 गुणिला 11 अधिक 7 गुणिला 9 आणि छेदामध्ये काय करूया मुलांनो, 7 गुणिला 11 म्हणजेच 11×5 किती होईल मुलांनो, 11×5 55। आपण 55 लिहूया, अधिक 9×7 व्हेरी गुड, 9×7 63। आणि सांगा मुलांनो, 7 गुणिला 11 किती होईल, 11×7 77। अतिशय सोपी हा पाडा आहे। आता 55 अधिक आपण 63 करूया मुलांनो, तर किती येणार आहे बघा, 55 अधिक 63 केल्यावर यांची आपण बेरीज करूया। मग इथे बघा, 5 अधिक 3 किती येईल मुलांनो, 5 अधिक 3 8 येईल आणि 5 अधिक 6 11 येणार आहे। म्हणजे इथे आपलं उत्तर काय आले आहे, 118/77। तर बघा, ह्या दोन परिमेय संख्यांची जेव्हा आपण बेरीज केली, तर बेरीज केल्यावर काय उत्तर आलेलं आहे मुलांना, आपलं 111/77। आणि आय होप तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल मुलांनो। आपण याचं आता स्पष्टीकरण बघूया। बघा, इथे तिरकस गुणाकार केलेला आहे, 11×5 55, 9×7 63, 11×7 77। यांची बेरीज केली, किती उत्तर आलेलं आहे मुलांनो, 111/77। आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो, याला आपण आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। बघा, 2.1/7 अधिक 3.8/11। तर बघा, याचं आपण रूपांतर करूया, कसं येईल, 7 दुणे 14 आणि 14 आणि 1 15, 15/7। याचं सांगा मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलं आहोत, 3.8/14 कसं येणार आहे, 14×3 व्हेरी गुड, 14×3 किती होईल, 42, 42 आणि 8 किती होईल, अगदी बरोबर 42 आणि 8 50 होणार आहे आणि 50/14 होणार आहे। मग यांची आपण बेरीज करूया मुलांनो। बघा, आता याची आपण बेरीज करू शकतो का, नाही, कारण इथे छेद हा कसा आहे, भिन्न आहे। इथे 14 छेद आहे, इथे सुद्धा 14 असला तर जेव्हा छेद सारखे असतात तर अंशांची आपण इथे बेरीज करतो। म्हणून इथे काय करूया आपण, इथे 7 आहे, इथे आपल्याला 14 आणायचं आहे। म्हणून इथे काय करूया मुलांनो, 7 ला कितीने गुणू तर 14 येईल,
अगदी बरोबर. म्हणून अंशाला आणि छेदाला आपण इथे 2 ने गुणूया, म्हणजे 15 दुने 30 होईल मुलांनो आणि 7 दुने 14. बघा कसं केलं आहे आपण. इथे 15/7 आहे आणि आपल्याला यांची बेरीज करायची आहे. मग बेरीज केव्हा करतो मुलांनो? अगदी बरोबर, जेव्हा छेदाची संख्या सारखी असली तर अंशांची बेरीज करतो. तर इथे बघा 14 आहे आणि इथे 14 दिला आहे का? नाही. मग इथे 14 यासाठी 7 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण इथे 2 ने गुणूया. मग बघा मुलांनो, 15 दुने किती येईल? 15 दुने 30 आणि 7 दुने 14 येणार आहे. म्हणजे 30/14 आलेलं आहे उत्तर आपलं मुलांनो. अधिक इथे 50/14. मग बघा मुलांनो, आता छेद सारखा झाला का? छेद आता कसा झालेला आहे? समान झाला आहे. मग आपण काय करूया? अगदी बरोबर, मग आपण अंशांची बेरीज करूया. म्हणून इथे 30 अधिक 50 आणि छेदामध्ये 14. तर बघा 30 अधिक 50 80 येणार आहे. 80/14. बघा याचं अजून आपण संक्षिप्त रूपात लिहू शकतो का मुलांनो? 80/14 ला लिहू शकतो. समजा 80 ला 2 ने भागले आणि 14 ला 2 ने भागले तर किती येईल मुलांनो? 40/7. कसं आलं समजलं ना? बघा 80 ला समजा 2 ने भागूया तर 40 दुने 80. 14 ला समजा 2 ने भागूया तर 7 दुने 14. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 40/7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा इथे 2.1/7 अधिक 3.8/14 याला आपण कसं केलेलं आहे? 7 दुने 14 आणि 1 15. बघा 15/7 अधिक 50/14. मग बघा याचा जो छेद आहे तो सारखा केला, अंशांची बेरीज केली. 50 अधिक 3 किती आलं मुलांनो? 80 आलेलं होतं आणि 80 आणि मग इथे छेदामध्ये 14 आहे. 80 ला 80/14 आपण काय केलं? संक्षिप्त रूप. दोन्हीला 2 ने भागलं तर किती आलं आहे? 40/7. म्हणजेच ह्या दोघांची जी बेरीज आहे ती किती आली आहे मुलांनो? 40/7 आलेली आहे. आता आपण तिसरं उदाहरण बघूया मुलांनो. आपल्याला इथे गुणाकार दिलेला आहे. 9/13 गुणीला 26/3 दिलेला आहे. बघा 9/13 गुणीला 26/3 आपल्याला इथे दिलेला आहे. त्याचा आपला गुणाकार कसा करतो मुलांनो? जसा अपूर्णांकावरील गुणाकार आपण जसा करतो तसंच आपल्याला याच्यातलाही गुणाकार करायचा आहे आणि तुम्हाला हे येते. सांगा मुलांनो, आपण काय करूया? व्हेरी गुड. म्हणजे बघा 3 1 3 आणि 3 तिरी इथे 9 येणार आहे. तसंच बघा 13च्या फाड्यामध्ये 26 येते मुलांनो. म्हणून 13 1 13 आणि 13 दुने 26. मग इथे बघा 3 गुणीला 2 झाला आहे आणि इथे खाली 1. म्हणजेच 3 दुने किती होईल? अगदी बरोबर, 3 दुने 6. 6/1 हे आपलं ह्या दोन संख्यांचा गुणाकार आलेला आहे. तर बघूया मुलांनो, याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. 3 1 3 3 तिरी 9 झालेला आहे आणि 13 1 13 13 दुने 26. मग 3 दुने 6 आणि 1 हा खाली, म्हणजे 3 दुने 6 6/1. मग अगदी सोपी आहे, आपण हे शिकलेलो आहोत. मग याचं उत्तर आलेलं आहे 6/1. बघा एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे त्या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे आहे. हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत मुलांनो, की एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्याने भागणे म्हणजेच त्या संख्येला दुसऱ्या संख्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे आहे. तर बघा जसं मुलांनो आपण पाहिले आहे की 5/6. बघा 5/6चा गुणाकार व्यस्त काय येईल? 6/5. 2/11चा गुणाकार व्यस्त काय होईल मुलांनो? 11/2 येईल. म्हणजे बघा इथे छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये जाईल आणि अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये जाईल. म्हणजे आपण कोणत्याही दोन संख्येला भागणे म्हणजेच त्या संख्येला त्या दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होते. तसंच बघा ह्या गुणाकार व्यस्ताच्या जोड्या आहेत. म्हणजे समजा आता बघा उदाहरणात आपल्याला समजा मुलांनो 3/2 असतं, तर याचं गुणाकार व्यस्ताची जोडी काय झाली असती मुलांना सांगा? बरोबर, 2/3 ही काय झाली असती? याची गुणाकार व्यस्ताची जोडी झाली असती. त्याचप्रमाणे बघा समजा 4/8 असतं, तर याचं काय आलं असतं? 8/4 काय झाली असती? याची गुणाकार व्यस्ताची जोडी झाली असती.
अजून एखादं उदाहरण बघूया. समजा 11/2 आहे, तर याची गुणाकार व्यस्ताची जोडी काय होईल मुलांनो? छेदामध्ये इथे 2 आहे तर ते अंशाच्या ठिकाणी जाईल, म्हणजे 2/11. तर ह्या काय आहेत? याच्या ह्या संख्यांच्या ह्या गुणाकार व्यस्त संख्यांच्या ह्या जोड्या आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो 3/2 ची 2/3, 11/2 ची 2/11. ह्या काय आहेत? याच्या गुणाकार व्यस्तच्या जोड्या आहेत. आणि आपण मागील इत्तेमध्ये सुद्धा हे शिकलो होतो मुलांनो. तसेच बघा मुलांनो, आता इथे आपण जेव्हा धन आणि ऋण संख्येच्या गुणाकारामध्ये काही आपण गुणधर्म बघितले होते, तर इथे बघा मुलांनो, आपल्याला 5/4 ऋण 5/4 गुणिला ऋण 4/5 आहे, तर याचं गुणाकार ऋण येईल का? नाही. गुणाकारामध्ये ऋण ऋण धन होते, म्हणून इथे धन 1 येईल. त्याचप्रमाणे इथे बघा ऋण 7/2 गुणिला ऋण 2/7 याचाही गुणाकार जो आहे एकच येणार आहे. कारण इथे बघा मुलांनो, ऋण गुणिला ऋण काय येईल? धन येईल. हे 7/7 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणून याचा जो गुणाकार आहे तो 1 आलेला आहे. आणि आपण इथे बघूया म्हणा मुलांनो, यावरून ऋण 5/4 व ऋण 4/5 आणि 7/2 व ऋण 2/7 ह्या काय आहेत? ह्या गुणाकार व्यस्त संख्यांच्या जोड्या आहेत. बघा, ह्या गुणाकार व्यस्त संख्यांच्या जोड्या आहेत. म्हणजे बघा, ऋण 7/2 होतं तर ऋण 2/7 होणार आहे. तर आपण गुणाकार व्यस्तेच्या जोड्या इथे बघितलेल्या आहे मुलांनो. आता आपण बघूया मुलांनो, उदाहरण बघूया काही. इथे बघा, ऋण 11/9 व 9/11 यांचा गुणाकार ऋण 1 आहे. बघा मुलांनो, का बरं ऋण 1 आहे याचा गुणाकार? सांगा मुलांनो. आपण ऋण आणि धन संख्येचा गुणाकाराच्या वेळेस बघितलं होतं. अगदी बरोबर. म्हणजे बघा, 11 ऋण 11/9 यांचा 9/11 आपण समजा केलं मुलांनो, तर बघा इथे 9 कॅन्सल होईल, 11 कॅन्सल होईल, म्हणजे इथे ऋण 1 उरणार आहे. कारण ऋण गुणिला धन केलं तर उत्तर नेहमी ऋण येते, हे आपण बघितलं आहे. आणि समजा इथे सुद्धा ऋण असतं तर याचा धन उत्तर आलं असतं. समजा इथे ऋण 11/9 गुणिला ऋण 9/11 असतं तर उत्तर धन 1 आलेलं असतं. पण इथे बघा मुलांनो, म्हणून ऋण 11/9 व 9/11 हे जे आहेत हे काय आहेत? ही गुणाकार व्यस्तांची जोडी नाही. म्हणून ही गुणाकार व्यस्तांची जोडी आहे का मुलांनो? नाही आहे. कारण ऋण 11/9 याची गुणाकार व्यस्ताची जोडी कशी झाली असती मुलांनो? सांगा मला. ऋण 11/9 याची गुणाकार व्यस्ताची जोडी अगदी बरोबर ऋण 9/11. समजा असे असते तर हे काय झाले असते? त्याची गुणाकार व्यस्ताची जोडी. परंतु आपल्याला इथे काय म्हटलं आहे? ऋण 11/9 व 9/11 ही याची गुणाकार व्यस्ताची जोडी राहील का? नाही. ही याची गुणाकार व्यस्ताची जोडी राहणार नाही. आता आपल्याला याच्यावरून हे जे उदाहरण आपण बघितले याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे. बघा, हा जो नैसर्गिक संख्या समूहाचा हा जो बेरीज आणि गुणाकार आहे, हा बेरीज आणि गुणाकार या क्रियेसाठी पुरेसा आहे. आपण बघा मुलांनो, नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे तो फक्त बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे, पण आपल्याला वजाबाकी आणि भागाकारासाठी तो पुरेसा नाही. व वजाबाकी आणि भागाकार या क्रियांसाठी तो पुरेसा नाही. म्हणजेच दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी आणि भागाकार नैसर्गिक संख्या असेलच असे नाही. बघा मुलांनो, आपण नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे तो कसा आहे? नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे तो आपण बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे, पण आपण वजाबाकी आणि भागाकारासाठी तो पुरेसा नाही. म्हणून याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची आपण वजाबाकी आणि भागाकार केला तर आवश्यक नाही की तो जो येणारा जे उत्तर आहे तो काय राहील? नैसर्गिक संख्याच राहील असं नाही. आणि पूर्णांक संख्या समूह बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण पूर्णांक संख्यांचा आपण जो समूह आहे तो गुणाकार बेरीज वजाबाकी आणि भागाकारासाठी पुरेसा आहे. नैसर्गिक संख्यामध्ये तसं आहे का? नाही. नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे मुलांनो तो फक्त बेरीज आणि गुणाकारांसाठी पुरेसा आहे, पण आपल्याला वजाबाकी आणि भागाकार करायचं असेल तर आवश्यक नाही मुलांनो की त्याचं जे उत्तर आहे ते नैसर्गिक संख्याच येईल. परंतु पूर्णांक संख्यामध्ये काय आहे? पूर्णांक संख्यांचा समूह हा चारही क्रियांसाठी
पुरेसा आहे. समजा बेरीज म्हटलं, वजाबाकी म्हटलं, भागाकार म्हटलं किंवा आपण बेरीज म्हटलं, वजाबाकी म्हटलं, गुणाकार या सर्व क्रियेसाठी पूर्णांक संख्यांचा जो समूह आहे तो पुरेसा आहे. पण भागाकार या क्रियेसाठी पुरेसा नाही. पण आपण भागाकारासाठी तो जो समूह आहे तो पुरेसा नाही. बघा पुन्हा आपण एकदा बघूया. जो नैसर्गिक संख्यांचा समूह आहे मुलांनो तो बेरीज आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे. परंतु नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे तो आपण भागाकार आणि वजाबाकीसाठी पुरेसा नाही. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांचा आपण समजा वजाबाकी आणि भागाकार केली तर ती नैसर्गिक संख्याच येईल असं नाही आहे. तसंच पूर्णांक संख्यांचा मुलांनो पूर्णांक संख्यांचा जो समूह आहे तो बेरीज वजाबाकी आणि गुणाकारासाठी पुरेसा आहे. परंतु भागाकारासाठी या भागाकार या क्रियेसाठी पुरेसा नाही आहे. आणि परिमेय संख्यांचा जो समूह आहे परिमेय संख्या समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार या सर्व क्रियेसाठी कसा आहे पुरेसा आहे. मात्र शून्याने भागता येत नाही. आपल्याला माहित आहे मुलांनो परिमेय संख्यामध्ये आपल्याला शून्याने भागता येत नाही. बाकीच्या ज्या क्रियेसाठी आहे गुणाकार भागाकार वजाबाकी आणि बेरीज या क्रियेसाठी परिमेय संख्यांचा समूह पुरेसा आहे. फक्त आपण परिमेय संख्या म्हणजेच काय होते अंश आणि छेदाच्या रूपामध्ये असते. तो छेदामध्ये शून्योत्तर संख्या असायला हवी शून्य नसायला हवा. तर बघूया मुलांनो आता परिमेय संख्यांची आपण बेरीज बघूया कसं करतात याच्यावर आधारित काही आपण उदाहरण बघूया मुलांनो. तर यांची बेरीज कशी करतात आपण बघूया. 5/36 अधिक 6/42 त्याची बेरीज करताना आपण कसं करूया मुलांनो बघा 5/36 अधिक 6/42 तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे मुलांनो. तर आपल्याला बेरीज करताना काय करावं लागेल याचा तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणजेच तिरकस गुणाकार कसा येईल 5 गुणिला 42 अधिक 36 गुणिला 6 आणि छेदामध्ये अगदी बरोबर 36 गुणिला 42 आपल्याला करावा लागेल. पण आपण समजा असं केलं मुलांनो तिरकस गुणाकार करून तर काय होईल आपल्याला खूप वेळ लागेल आणि उत्तर तर येईल पण थोडं लेंदी प्रोसेस होऊन जाईल मुलांनो. म्हणून आपण काय करूया याची बेरीज करताना आपल्याला एक नियम माहित आहे मुलांनो की छेदामध्ये जे आहे ती संख्या कशा पाहिजे छेदांच्या संख्या सारख्या पाहिजे. समजा इथे 36 आहे तर इथे सुद्धा 36 पाहिजे किंवा इथे 42 आहे तर इथेही 42 पाहिजे. तर आपल्याला काय करावं लागेल यांची बेरीज करण्यासाठी छेद जो आहे तो समान करावा लागेल आणि छेद समान असला तर आपण अंशांची बेरीज करू शकतो. म्हणून आपण बघा मुलांनो इथे 36 ला समजा मुलांनो आपण 7 ने भागले तर किती उत्तर येते आपण बघूया. 36 म्हणजे 7 सकम किती येईल मुलांना 7 सकम 42 आणि हातच्या ले 4 7 तिरी 21 21 मध्ये 22 23 24 25 बघा 252 हे उत्तर आलेलं आहे. आणि आपण 42 ला बघूया 42 ला कोणत्या संख्येने आता भागूया तर त्याचं पण उत्तर 252 यायला हवं. तर बघा 42 ला आपण 6 ने समजा गुणूया 42 ला कोणत्या संख्येने गुणूया तर उत्तर आपलं 252 येईल. तर आपण ट्राय करूया मुलांनो 6 ने बघूया. सांगा मुलांनो मला साइन दुने 12/2 हातचाला 1 आणि 6 चौक 24 आणि 1 25 बघा मुलांनो म्हणजे 36 ला समजा 7 ने गुणले तर 252 आलेला आहे आणि 42 ला 6 ने गुणले तर 252 आलेला आहे. तर मग इथे बघा आपण काय करावं लागेल अंशाला आणि छेदाला आपल्याला सारख्याच संख्येने गुणावं लागेल. तर आपण इथे 7 ने अंशाला आणि छेदाला गुणूया. त्याच प्रकारे 42 ला आपण कितीने गुणले होते मुलांनो 6 म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 6 ने गुणावं लागेल. तर बघा 5/7 किती होईल मुलांनो 5/7 35 होणार आहे अधिक 6 36 आणि बघा ह्या दोघांचा जो गुणाकार आहे 36 गुणिला 7 केला तर 252 आलेला आहे. तसंच 42 गुणिला 6 केलं तर 252 आलेला आहे. म्हणून यांचा जो छेद सारखा आहे तर आपण यांची बेरीज करू शकतो. मग बघा 35 अधिक 36 केलं तर किती येईल मुलांना दोघांची बेरीज उत्तर सांगा. व्हेरी गुड. तर याचं उत्तर आलेलं आहे 71/252 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आपण दोन प्रकारे करू शकतो मुलांनो. जसं मी पहिले सांगितलं तिरकस गुणाकार करून पण मग बघा आपल्याला खूप लेंदी प्रोसेस झाली असती.
म्हणजे 42 गुणिला 5 अधिक 36 गुणिला 6 करावं लागलं असतं. म्हणजे तिरकस गुणाकार कसा केला असता बघा. 5 गुणिला 42 अधिक 6 गुणिला 36 आणि मग छेदामध्ये काय करावं लागलं असतं मुलांनो? व्हेरी गुड. 36 गुणिला 42 आपल्याला करावं लागलं असतं. तर बघा हा जो गुणाकार उत्तर सारखंच आलं असतं, पण थोडं काय झालं असतं, कॉम्प्लिकेटेड झालं असतं, लेंदी झालेलं असतं. म्हणून आपण बघा शॉर्ट मध्ये आपण काय केलं, छेद समान केलं आणि छेद समान केल्यावर अंशांची आपण बेरीज केली आणि उत्तर आपलं काय आलेलं आहे 71/252. याची जी उकल आहे, उकल म्हणजेच सोल्युशन बघा 5/36 अधिक 6/42 यांनी काय केलं, अंशाला आणि छेदाला 7 ने गुणलं आहे आणि इथे पण अंशाला आणि छेदाला 6 ने गुणलं आहे. मग याचा 5×7 35 आणि 6×6 36 आणि ह्या दोघांचा गुणाकार किती येतो मुलांनो? 252 येतो. म्हणून अंशांची बेरीज केली, बेरीज किती आली? 71 आणि छेदामध्ये 252. तर अशा प्रकारे हे उदाहरण झालं मुलांनो. 1.2/3 अधिक 2.4/5. तर बघा याची उकल बघूया मुलांनो, याचं सोल्युशन बघूया आपण. काय करावं लागेल, पहिले रूपांतर करून सांगा मला याचं. 1 किती होईल मुलांनो? व्हेरी गुड. म्हणजे 3 3 मध्ये 2 टाकले तर 5/3 अधिक 5 दुणे 10, 10 आणि 4 14, 14/5 होणार आहे मुलांनो. तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, यांची बेरीज करायची आहे आता. तर आपण काय करूया, छेदाला समान करूया. मग छेद समान करायचा आहे तर आपण काय करूया, इथे अंशाला आणि छेदाला सांगा मुलांनो कोणत्या संख्येने गुणूया, जेणेकरून दोनही संख्यांचा छेद कसा समान यायला हवा. अगदी बरोबर. इथे आपण 5 ने गुणूया आणि इथे 14/5 आहे, इथे आपण 3 ने गुणूया. कारण बघा 5 तिरी 15 आणि इथे पण 5 तिरी 15 येणार आहे. म्हणून बघा 5×5 25 आणि 5 तिरी 15 अधिक 14×1 14, 14×2 28, 14×3 42. तर बघा मुलांनो इथे काय झालंय, दोघांचा जो छेद आहे सारखा झालेला आहे. म्हणून आपण इथे बेरीज करूया. 25 अधिक 42 अधिक 15. मग यांची बेरीज करूया मुलांनो. 25 अधिक 42 तर बघा किती येईल मुलांनो, 5 अधिक 2 7 आणि 4 आणि 2 6. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे मुलांनो, 67/15. बघा म्हणजे ह्या संख्यांची जी बेरीज केली आपण तर यांचे उत्तरासमोर आपण काय लिहू शकतो, 67/15 हे उत्तर आपलं आलेलं आहे. आणि नक्कीच मुलांनो तुम्हाला समजलं असेल